तर नमस्कार मित्रांनो, सर्व लाडकी बहीण योजनेबद्दल एक आज आनंदाची बातमी. तर आता जानेवारीचा महिना सुद्धा लवकरच लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर लाडकी बहीण योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे. तर ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा अधिक एकही हप्ता मिळालेला नसेल तर अशांनी आता ऑनलाईन तक्रार करायची आहे. तर ते तक्रार कशा प्रकारे करायची आहे? जर लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर भरपूर महिलांनी नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फॉर्म भरलेला आहे. त्यानंतर पोर्टल नंतर आलेला आहे. तर बरेच जणांचे फॉर्म पोर्टलवरून सुद्धा भरण्यात आलेले आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म इथं बंद झाले होते. त्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे एक आयडी देण्यात आली होती, त्याच्या माध्यमातून सुद्धा फॉर्म भरण्यात आले होते. तर ज्यांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत व भरपूर जणांचे फॉर्म इथं एडिटसाठी आलेले आहेत. ज्यांचे फॉर्म एडिटसाठी आलेले आहेत तर अशाने लवकरात लवकर तुम्ही तुमचे फॉर्म एडिट करून घ्यायचे आहे. जर तुम्ही तुमचे फॉर्म एडिट केलेले नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एक इन्स्टॉलमेंट मिळणार आहे. आतापर्यंत जे की लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे जमा झालेले आहेत, जे की 9,000 रुपये आतापर्यंत जमा झालेले आहेत, जे की 6 इन्स्टॉलमेंट आतापर्यंत मिळालेले आहेत. त्यानंतर ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा एक इन्स्टॉलमेंट मिळालेला नाही तर अशांचे महिलांचे जे काही कमेंट्स आले होते की आम्हाला एक इन्स्टॉलमेंट मिळालेला नाही, आम्ही फॉर्म भरलेला आहे. तर सर्वात पहिले तुम्ही ॲप्लिकेशन किंवा पोर्टलवरून जाऊन फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही तिथून चेक करून घ्या की तुमचा जो काही फॉर्म आहे ती अप्रूव्हल झाला की नाही. अप्रूव्हल जर झालेला असेल तर आता जे काही पोर्टलमध्ये इथं अपडेट आलेले आहेत तर तुम्ही तुमचे जे काही पैसे आहेत ते लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे व कोणत्या तारखेला जमा झालेले आहे ते पोर्टलवरून तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही ऑफिशियल पेज आहे त्याची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. किंवा या ऑलरेडी आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे की लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर ते कशा प्रकारे बघायचं आहे. तर तुम्ही घरबसल्या सुद्धा चेक करू शकता की लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये व कोणत्या तारखेला जमा झालेले आहेत. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे जे काही बरेच महिलांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते रखडलेले आहेत. तर आता तुम्ही डीबीटी लिंक केल्यानंतर तुमचे सर्व हप्ते मिळणार का? तर घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही जर तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक केलं तर 48 तासाच्या तुमचं डीबीटी लिंक होऊन जाईल. किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसचं जर खातं काढलं तर तुमची जे काही डीबीटी ते लिंक होऊन जाणार आहे. तर तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती जाऊन चेक आधार स्टेटस यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकल्यानंतर आधारला जो काही तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी जाईल. ओटीपी टाकल्यानंतर तिथं तुम्हाला बँक सॅनिटायझरचा एक ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही चेक करू शकता की तुमची जी काही बँक आहे ती ऍक्टिव्ह आहे की नाही. इनऍक्टिव्ह जर दिसत असेल तर तुम्ही एअरटेल पेमेंट बँक किंवा पोस्ट ऑफिसचं खातं उघडून डीबीटी लिंक करून घ्यायचे. डीबीटी लिंक केल्याच्या नंतर तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमचे 72 तासाच्या आत लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तुम्हाला एकही इन्स्टॉलमेंट मिळालेला नसेल तर तुमचे जे काही टोटल हप्ते आहेत ते 9,000 रुपये तुमचे एकदाच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. त्यासाठी घाबरण्याचं काही कारण नाही. व तुमच्या खात्यामध्ये जो काही डिसेंबरचा हप्ता जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. जर याबद्दल जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर जानेवारीचा महिना लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, तर त्याबद्दल सुद्धा अपडेट येणारच आहे. तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी थँक्यू.